बोंधू अशोक खरातचे काळे कारनामे समोर येत असताना आता स्थानिक ग्रामस्थ शेतकऱ्यांना तो कशा पद्धतीने त्रास द्यायचा, दमदाटी करायचा हे देखील समोर येत आहे। निरगावमधील ग्रामस्थ भागवत शेळके यांच्या शेतामध्ये जाण्याचा, वस्तीकडे जाण्याचा जो रस्ता होता तो खरातनं बांधलेल्या मंदिराकडे जात असल्यामुळे खरातनं 2 वर्षांपूर्वी हा रस्ताच बंद केला असा आरोप या शेळकेंनी केलाय। त्यामुळे भागवत शेळके यांना वस्तीकडचं घर सोडून गावातल्या जागेमध्ये पत्र्याची शेड बांधून राहावं लागतंय। घर सोडून 2 वर्षांपासून कुटुंबामधले 8 सदस्य या पत्र्याच्या शेडमध्ये राहतात। या सगळ्या प्रकरणी ग्रामपंचायतीमध्ये तक्रार केली, मात्र त्यांनी दखल घेतली नाही। इतर वरिष्ठ अधिकारी देखील खराच्या दमदाटीमुळे दाद देणार नाहीत अशी भावना झाल्यामुळे त्यांनी इतरांकडे तक्रार करण्याचं धाडसही केलेलं नाहीये। पूर्वी आमचं घर तिथे घर आम्ही जवळजवळ 2000 मला वाटतं 2015, 16, 12 का 13 मध्ये घर बांधलेलं आहे। घर बांधले तोपर्यंत आम्ही त्या रस्त्याने जाऊन येऊन पूर्वीचा आमचा वाडवडलाचा वयवटीचा रस्ता होता तो। आणि यांनी ही जमीन घेतल्यानंतर त्यांनी तो रस्ता आम्हाला जाऊ दिला काही दिवस गेल्यानंतर बंद करून टाकला। काय कारण सांगितलं बंद करण्याचं? बंद करण्याचं काही कारण आम्हाला काही सांगितलंच नाही। तो म्हणे "बुवा, मी जमीन घेतली आणि माझ्या वैयक्तिक कारणामुळे तुमचा रस्ता मी बंद करतो" असं। पुण्याच्या शिरूरमध्ये दहिवडी गावामध्ये 17 मार्चला 12